सर्वसामान्यांना भाविकांना लुटून दमल्यानंतर चोरट्यांनी आता आपला मोर्चा थेट मंदिरांकडे वळवलाय का, असा प्रश्न लोणावळ्यामधल्या नागरिकांना आता पडलाय. कारण चोरट्यांनी मंदिरामध्ये चोरी करायचा जणू धडाकाच लावलाय. एक दोन नाही तर 1.5 महिन्यात तब्बल 5 चोऱ्या या चोरट्यांनी मंदिरामध्ये केल्या. तुंगारली गावातल्या जाखमाता आणि हनुमान मंदिरामध्ये एकाच रात्री चोरीची घटना घडली. जाखमाता मंदिरातील दानपेटी जड असल्यामुळे जागेवरच फोडून त्यातलं दान पळवलं, तर हनुमान मंदिरातील दानपेटीच थेट उचलून नेली. आपल्या केलेल्या चुकांची कबुली देत ज्या देवासमोर भाविक हात जोडतो, मोठ्या श्रद्धेनं दानपेटीत दान टाकतो, त्याच मंदिरात चोरी करत दानपेटी चोरणाऱ्यांचं काय, असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. चोरटे कुठे हात साफ करतील, काय चोरतील याचा काही नेम नाही. नाशिकच्या राहता शहरातली ही घटना बघितल्यावर याची प्रचिती येते. बेडशीट आड ओळख लपवत असलेला हा चोरटा आपल्या सेवा केंद्रात शिरला आणि त्यानं या केंद्रातला गल्ला अक्षरशः साफ करून नेला. नोटा, चिल्लर जे काही हाताला लागलं ते सगळं नेलं. जवळपास 50,000ची रोकड पळवली. आता या चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत. डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं त्याचा माग काढला जातोय. त्यामुळे या बेडशीट आड नेमकं काय दडलं होतं याची उत्सुकता आता लवकरच दूर होईल असं दिसतंय. चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. घरफोडी, शॉप फोडी, रस्त्यानं जाताना चेन ओढणं या घटना वारंवार होताना दिसतात. आता अशीच एक दुकान इथे फोडल्याची घटना घडलेली आहे पालघरमध्ये. महिलेचं वेषांतर करून चोरट्याचा मोबाईल शॉपवर हात डल्ला पाहायला मिळाला. बोईसर रेल्वे स्थानकाजवळील 2 मोबाईल शॉपचं शटर तोडून चोरट्यांनी तिथे डल्ला मारला. जवळपास 13 महागडे मोबाईल घेऊन चोरटे पसार झालेत. श्री टेलिकॉम आणि विरांश मोबाईल शॉपमध्ये ही चोरी झाली. पोलीस या घटनेचा पुढचा तपास करतात. सध्या जंगली प्राणी, जनावरं अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत घुसतात. एवढंच नाही तर ही जनावरं, प्राणी मनुष्याला नुकसान सुद्धा पोहोचवतात. अशा अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत, ज्यामध्ये नागरिक जखमी झालेत. प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये काहींचा दुर्दैवानं मृत्यू सुद्धा झाला. अशीच एक घटना अमरावतीमध्ये घडली. अमरावती शहरातील SRPF कॅम्पमधील अधिकाऱ्याच्या बंगल्यावर बिबट्या शिरल्याची घटना घडली. 9 जून रोजी पहाटे 3 वाजता बिबट्या बंगल्यावर शिरताना CCTVमध्ये चित्रित झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या स्थानिक नागरिक बिबट्याचा बंदोबस्त करायची मागणी करतायत. रात्री कुणीही घराबाहेर एकटं पडू नका, अशा सूचना या भागामध्ये दिल्या गेल्या. मृत्यू कधी कुणाला कसा गाठेल याचं अचूक भाकीत कुणीच करू शकत नाही. आता उत्तर प्रदेशच्या जालौनमधली ही घटना बघा. पुन्हा एकदा हेच अटल सत्य समोर येताना दिसतंय. अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत. क्षणात काय घडू शकतं याची प्रचिती देणारी. एक तरुण रस्त्याच्या कडेला पाणीपुरी खात होता आणि त्याच वेळी तरुणाच्या अंगावर हाय टेन्शन वायर पडली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग, ठिणग्या आणि मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रत्येक जण अगदी जीवाच्या आकांतानं सैरावैरा पळू लागला. मात्र गंभीर जखमी झालेल्या या तरुणानं जागीच जीव सोडला.